नमस्कार, मी डॉक्टर राजू मुंडे, MS ऑर्थोपेडिक्स, स्पाइन सर्जन, मणका विकार तज्ञ। मी आतापर्यंत शेकडो ते हजार मणक्यांच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। त्यामुळे मी रुग्णांच्या फायद्यासाठी त्यांना मी मणक्याच्या आजाराविषयी काही माहिती सांगू इच्छितो की जेणेकरून त्यांच्या मनातील भीती व गैरसमज हे कमी होऊन जातील। मणक्याच्या आजारामध्ये हे मानेचे, पाठीचे, कमरेचे आजार असतात। मणक्याचे आजार म्हणजे की मणक्यामध्ये काही प्रकारे होणारे बदल, जसे की दोन मणक्यांमधील गादी घासणे, त्यामुळे कंबर दुखणार। गादी जर घसरली, मागे गेली, नसल दाबलं तर पायाला कळ लागणार, मुंग्या येणार, बधीरपणा येणार किंवा ताकद कमी होणार। तेच वरती मानेच्या भागात झालं तर तिथे तीच गादी घसरून हातामध्ये मुंग्या, बधीरपणा, ताकद कमी होणं ह्या प्रकारची लक्षणं येत असतात। या आजाराची जी कारणं आहेत की ती आपली व्यवसायानुसार, आपल्या सवयीनुसार जास्त अवलंबून असतात। व्यवसायानुसार जसं की शेतकरी समोर वाकून वजन जास्त उचलतात, म्हणून त्यांना कमरेचे गॅप, गादी फाटणं, गादी घसरणं अशा प्रकारचे जे आजार येतात। जिममध्ये जास्त वजन उचलतात, त्यांना त्यांच्यानुसार येतात। जसं कुणी मानेला वाकून सारखे कामं करतात, म्हणून त्यांना मानेच्या लेवलला त्रास होऊन त्या प्रकारची लक्षणं येतात। त्यानंतर जे व्यायाम करत नाही, ज्यांचं शरीर लठ्ठ आहे, अशा प्रकारच्यांना येतात। जसं कोणी व्यायाम करत नाही, अचानक वाकल्या जातं, त्यावेळेसही त्यांना होतं। कधी झटका जरी बसला पायऱ्यांवरून खाली होताना किंवा पाय घसरून, त्यावेळेसही होऊ शकतात। या आजाराचं निदान म्हणजे मेनली आपण तपासणीवरच करता येतं की स्वतः मी बघितलं, पेशंट सांगतोय की मला मानेचा त्रास आहे, म्हणजे त्यांना मानेचा आजार आहे। अजून तो आजार वाढला म्हणजे नस दबणं सुरू झालेली आहे, म्हणजे हाताला मुंग्या वगैरे येणार, यावरूनच कळतं। याशिवाय आपल्याला एक्सरेवरती काही प्रमाणात अशी माहिती कळते की जर का गॅप कमी झाला, ही गादी जर का झिजून कमी झालं, तर यावरही आपल्याला एक्सरेवरही कळतं। MRI वरती याच्यापेक्षा अजून जास्त चांगलं असं कळतं की गादीची किती खराबी झाली, ती गादी मागे जाऊन नसाला किती दाबते, जेणेकरून ते आपल्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतं की शस्त्रक्रियेसोबत होणार की बिना शस्त्रक्रियेचं होणार, इथपर्यंत आपल्याला अंदाज येऊ शकतो। त्याच्यावर ते 90% पेशंटला उपचार जो आहे तो बिना शस्त्रक्रियेचाच असतो। खूप कमी टक्के लोकांना शस्त्रक्रियेची गरज लागते जर आजार वाढलेला असेल तर। हा आजार होऊ नये म्हणून आपल्याला हे कळायला पाहिजे की हा आजार कशाने होतो। जसं की आपल्या सवयींमुळे होतो, त्या सवयी उलट्या करायच्या की समोर वाकायची सवय मानेतून, कमरेतून, ती बंद करायला पाहिजे। समोर वाकून वजन उचलण्याची बंद करायला पाहिजे। वजन वरच ठेवलं गेलं पाहिजे, ही काळजी घेतल्या गेली पाहिजे। दिलेले व्यायाम करून मानाचे स्नायू, पाठीचे स्नायू, कमरेचे स्नायू खूप मजबूत करायचे आणि वजनही आपलं कमीत कमी ठेवता येईल अशी सवय ठेवायची। या मणक्याच्या उपचारासाठी आपल्या MIT हॉस्पिटलमध्ये मणक्यांसाठी लागणारे शस्त्रक्रियेविषयीची सगळे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कमी टाक्याची शस्त्रक्रिया, क्लिपांद्वारे, स्क्रू रॉडद्वारे लागणारी शस्त्रक्रिया, पहिलं ऑपरेशन फेल झालेलं असेल ती शस्त्रक्रिया, अशा अनेक सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्या MIT हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत।